नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी व्याकरण मधला एक महत्त्वाचा भाग आपल्याला काय करायचा आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. तो भाग आहे समास. विद्यार्थ्याला हा समास थोडंसं किचकट वाटतं. मराठीचं व्याकरणच थोडंसं त्यांना किचकट वाटतं की नको रे बाबा, हे मराठीचं व्याकरण नको, त्यापेक्षा आपल्याला 2 मार्क कमी पडलेले बरे, पण आपल्याला मराठीचं व्याकरण नको, हे आपल्या डोक्याच्या बाहेर जातं असं विद्यार्थ्याला वाटतं. पण विद्यार्थी मित्रांनो, मराठीचं व्याकरण इतकं सोपं आहे की यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला समास इतका सोपा वाटेल की तुम्हाला खरंच याची जाणीव सुद्धा राहणार नाही की अरे खरंच इतका सोपा समास असतो का. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, समासामध्ये बघा, सुरुवातीला आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये संधी शिकलात. संधीमध्ये स्वर संधी शिकलात, व्यंजन संधी शिकलात, विसर्ग संधी शिकलात. यानंतर आपण या समासाच्या भागाला सुरुवात करत आहोत. व्याकरणाचे प्रत्येक भाग आपण आपल्या YouTube चॅनलवर आपण उपलब्ध करणार आहोत. त्या पद्धतीनं आपण एक एक भाग काय करूया, पूर्ण करूया. संधी पूर्ण झाली, आता आपल्याला समास पूर्ण करायचा आहे. यानंतर आपण शब्दसिद्धी घेऊ, समानार्थी, विविधार्थी, त्यानंतर अलंकार आहेत, विभक्ती आहेत, अनेक व्याकरणाचे भाग आहेत, ते आपण घेणारच आहोत. आता यामध्ये समासाचा अर्थ काय, समास म्हणजे काय, समास म्हणजे काय याचं जर आपण व्याख्या बघितली तर व्याख्या काय सांगते, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द, या अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक. बघा, या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो. आई वडील, आई वडील हा जो शब्द आहे, आता हा शब्द, हे 2 शब्द आहेत, हे विभिन्न शब्द आहेत पण एका जातीचे आहेत. आई वडील, आई वेगळी आणि वडील वेगळा असतो. विभिन्न जाती, विभिन्न शब्द आणि एका जातीचे शब्द. आता काय दिलेलं आहे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दाचे एकत्रीकरणाला समास आहे. हे 2 शब्द, आई व वडील, हे 2 शब्द, या 2 शब्दाचे जो एकत्रीकरण झालेला आहे, या एकत्रीकरण मध्ये होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, समास म्हणतो. त्यानंतर बघा, शब्दांच्या एकत्रीकरणातून जो एक जोड शब्द तयार झालेला आहे किंवा तयार होतो, शब्दाच्या एकत्रीकरणातून हे जे 2 शब्द आहेत याच्या एकत्रीकरणातून जो जोड शब्द तयार झालेला आहे, हा जोड शब्द तयार झालेला आहे, या जोड शब्दाला त्याला काय म्हणतात, सामासिक शब्द असे म्हणतात. काल समास म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द जर एकत्र आले तर त्याला समास म्हणतात. आणि सामासिक शब्द म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे जे 2 शब्द एकत्र होऊन शब्दाच्या एकत्रीकरणातून जो जोड शब्द तयार होतो. जे 2 शब्द एकत्र आले, त्या 2 शब्दातून जो एक शब्द जोड शब्द तयार झाला, त्या तयार झालेल्या जोड शब्दाला आपण काय म्हणतो, सामासिक शब्द. त्यानंतर तिसरं बघू, सामासिक शब्दाची फोड करून लिहिण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. आता जे सामासिक शब्द आहेत, या सामासिक शब्दाची फोड करून जे सामासिक शब्द दिलेले आहेत, या सामासिक शब्दाची फोड करून लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, विग्रह. आता यामध्ये बघा, याला विग्रह काय लिहू आपण, आई व वडील, आई व वडील किंवा आई आणि वडील, व किंवा आणि दोन्ही तुम्ही प्रत्यय वापरू शकता. म्हणून हा जो तयार झालेला आहे आई व वडील, तो आहे विग्रह. सामासिक शब्द हा आई वडील, आणि 2 शब्द जेव्हा एकत्र तयार झाले त्याला समास. त्यानंतर जे 2 शब्द एकत्र आले त्याला सामासिक शब्द, आणि
दोन शब्द एकत्र होऊन जो जोड शब्द तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो सामासिक शब्द. आणि जे दोन शब्द एकत्र आले त्याची जेव्हा फोड झाल्यानंतर जे नवीन दोन शब्द तयार झाले त्या दोन शब्दाला आपण काय म्हणतो विग्रह. बघा समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र आलेली असतात. समासामध्ये कमीत कमी दोन शब्द एकत्र येतात, त्यापेक्षा जास्त एकत्र येऊ शकतात. बरोबर. समासामध्ये दोन शब्द किंवा त्यापेक्षा अधिक शब्द, कमीत कमी दोन शब्द जेव्हा एकत्र येऊन जे शब्द तयार होतात एकत्र आले असतात त्यातील कोणत्या पदाला महत्व आहे यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. समासाचे जे पद आहे कोणत्या पदाला महत्व आहे, मग पहिलं पद आहे का, दुसरं पद आहे की दुसऱ्या पदाला आहे की दोन्ही पदाला नाही की दोन्ही पदाला महत्व आहे, यावरून त्या समासाचे चार विभाग आपल्याला, चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग ते चार प्रकार कोणते. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास पहिला कोणता आहे अव्ययीभाव समास. त्यामध्ये प्रथम पद प्रधान म्हणजे इथं पहिल्या पदाला महत्व आहे. कोणत्या पदाला आहे, पहिल्या पदाला जास्त महत्व आहे अव्ययीभाव मध्ये. दुसरा प्रकार बघा तत्पुरुष समास. दुसरा प्रकार कोणता आहे तत्पुरुष समास. यामध्ये दुसरे पद महत्वाचे. यामध्ये जो पद आहे, जे दोन पद एकत्र आले त्या दोन्ही पदातल्या दुसऱ्या पदाला अधिक जास्त महत्व आहे. त्यानंतर तिसरं बघा उदाहरण द्वंद्व समास. तिसरं उदाहरण कोणतं आहे द्वंद्व समास. आता द्वंद्व समासामध्ये काय, दोन्ही पद महत्वाची. ज्या द्वंद्व समासामध्ये जे उदाहरण आलेले आहे त्या उदाहरणाच्या दोन्ही पदाला जास्त महत्व आहे. त्यानंतर चौथं बहुव्रीही समास. इथं या चौथ्या प्रकारामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून त्यावरील सूचित होणारे तिसरे पद महत्वाचे. यामध्ये जे दोन्ही पद दिले ते दोन्ही पद महत्वाचे नाही, पण त्या दोन्ही पदाच्या वरून जो तिसरा शब्द तयार झालेला आहे किंवा जो तिसरा पद तयार होणार आहे त्या तिसऱ्या पदाला अधिक महत्व दिलं जातं, म्हणजे तो पद महत्वाचा आहे. म्हणून बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचं नाही, पण तिसरं पद जो नवीन तयार होणार आहे त्या पदाला महत्व आहे. आणि जो द्वंद्व समास आहे यामध्ये दोन्ही पद जे दिले दोन्ही पदाला महत्व आहे, जसे आई वडील दोन्हीला महत्व आहे. त्यानंतर तत्पुरुष समास, दुसरे पद म्हणजे दुसरा म्हणजे वडील याला जास्त महत्व आहे. आणि पहिला समास जो अव्ययीभाव समास आहे, अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाला म्हणजे आई या पदालाच जास्त महत्व आहे, म्हणजे महत्वाचे आहे. हे चार प्रकार समासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. आता या चारी प्रकाराचं आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं. चारी प्रकार शिकायचे. आता आपण एक एक उदाहरण. पहिला आपण अव्ययीभाव हा जो समास आहे, अव्ययीभाव समास याच्यामध्ये काय आहे आणि काय शिकायला मिळणार आहे हे आपण काय करू, या अव्ययीभाव समासाचं पहिला प्रकार आपण काय करू, अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण चार समासापैकी जो पहिला समास आहे ज्याचं नाव आहे अव्ययीभाव समास, हे समास आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. बघा अव्ययीभाव समासाचं जर आपण सर्वप्रथम व्याख्या बघितली तर ज्या समासातील पहिले पद अव्यय असून ते महत्त्वाचे असते. बघा ज्या समासामधलं पहिलं पद, जे दोन पद असतात या दोन्ही पदातला पहिला पद काय असतं, महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा अव्यय असतं. या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषण सारखा केलेला असतो, त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. आता यानंतर एक खाली बघा, यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या समासामध्ये अव्ययीभाव समासात शब्द बहुता. आता यामध्ये जे शब्द येणार आहेत आपल्याला, हे शब्द कोणते येतील, एक तर स्थळदर्शक असेल, कालदर्शक, नाहीतर रीतदर्शक, रीतिवाचक असे शब्द असतील. आणि यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की हे तीन गोष्टी जे दिसल्या आपल्याला, स्थळ, काळ आणि रीत, हे तीनही ज्या समासामध्ये आपल्याला दिसेल तो समास आपल्याला काय करायचा आहे,
अवयभाव समास आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की अवयभाव समास ओळखण्यासाठी फक्त 3 मुद्दे लक्षात ठेवायचे. किती मुद्दे? 3 मुद्दे. कोणते? बघा, 3 मुद्दे. यामधला आपल्याला पहिला शब्द, 3 शब्द लक्षात ठेवायचे. या 3 हे शब्द जर, हे 3 शब्दापैकी एखादी शब्द जर शब्दाच्या सुरुवातीला असेल, त्या पूर्ण शब्दातील जर सुरुवातीला असेल, पहिला वर्ण लक्षात ठेवायचा. आणि हे संस्कृत मधील शब्द आहेत, हे संस्कृत भाषेतील ते उपसर्ग आहेत. उपसर्ग लावून जर शब्द तयार झाला असेल तर तो शब्द म्हणजे ती जी तयार झालेला शब्द हा कशाचा असेल? अवयभाव समासाचा असेल. त्यामध्ये पहिलं बघा, पहिला शब्द आपण पाहूया आ. जर शब्दाच्या सुरुवातीला आ आला असेल तर ओळखायचं की हा अवयभाव समास आहे. त्यानंतर यथा, आ, यथा व प्रति. आ, यथा व प्रति या संस्कृत भाषेतील एखादी उपसर्ग लागून जो शब्द तयार झालेला आहे, या तयार झालेल्या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय म्हणायचंय? अवयभाव समास आहे असं आपल्याला काय करायचं म्हणायचंय. आता यामध्ये आपण काय करू, त्याचे उदाहरण बघू. जो सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह कसा होतो या अवयभावाचा. बघा, या ठिकाणी मी कॉलम करतो. कशाचा कॉलम आहे? या सामासिक शब्द, सामासिक शब्द आणि त्याचा या ठिकाणी आपण काय करू? विग्रह लिहू. आता सामासिक शब्द आणि विग्रह आपण सांगितलं होतं सुरुवातीला की जर आ, यथा, हे नंबर 1 घेऊ आपण त्याला. आ, यथा व प्रति यापैकी जर एखादी शब्द आला सुरुवातीला तर तो शब्द समजायचा की तो कशाचा आहे? अवयभाव समासातला शब्द आहे. यामध्ये उदाहरण बघू. आमरण, आमरण. बघा, यामध्ये शब्दात सुरुवातीला काय झालं? आ झाला, बरोबर. आता याचा विग्रह काय होतो? आमरणला मरेपर्यंत. काय शब्द तयार होतो? मरेपर्यंत. दुसरा शब्द घेऊ, आजन्म. आजन्म, आ आहे सुरुवातीला. मग इथं काय येईल? जन्मापर्यंत. आजन्म म्हणजे जन्मापासून. आजन्म म्हणजे जन्मापासून. त्यानंतर आता आपण यथाच बघू. यथा, यथाशक्ती. बघा, यथा सुरुवातीला शब्द आलं. यथाशक्ती जर हा शब्द बघितलं तर याला काय होईल? याचा विग्रह शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. त्यानंतर दुसरा घेऊ, यथाक्रम. यथाक्रम, मग याचं काय होईल? क्रमाप्रमाणे. क्रमाप्रमाणे. या शब्दाच्या सुरुवातीला काय आलेलं आहे? यथा आले. इथं काय आलंय? आ. म्हणजे सामासिक शब्दाची सुरुवात कशाने आहे? हे जे 3 शब्द दिलेत या 3 शब्दांनी. आता प्रतिचे आपण शब्द बघूया. प्रति, प्रतिदिन. प्रतिदिनला आपण काय लिहू शकतो? प्रत्येक दिवशी. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. दुसरा उदाहरण पाहूया. प्रतिक्षण. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला म्हणजे जे उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले आहेत हे शब्द आपण या ठिकाणी उदाहरणामध्ये बघितलात की आ, या ठिकाणी 2 शब्द आपण उदाहरण 2 घेतले. यथाचे शब्द यथाशक्ती, यथाक्रम. त्यानंतर प्रति शब्द प्रतिदिन आणि प्रतिक्षण. जर हे 3 शब्द जर आपल्या शब्दाच्या सुरुवातीला आले असेल तर समजायचं की तो शब्द कोणत्या समासाचा आहे? तो शब्द आहे अवयभाव समासातला आहे असं आपल्याला काय करायचंय? ओळखायचंय. यानंतर आपण काय करूया? आपण पहिला उदाहरण बघितला. पहिला. यानंतर आपण काय करू? या समासातला दुसरा उदाहरण काय करूया? आपण अभ्यासूया. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला
शब्दाच्या सुरुवातीला काय पाहिजे ते बघूया. आता यामध्ये आपण काय बघितलं, आ बघितलं, यथा बघितलं आणि प्रति बघितलं. यानंतर आपण जे दुसरे शब्द आहेत, हे दुसरे शब्द कोणते, ते दुसरे शब्द बघा. यामध्ये जर नंबर 2, 1 नंबर आपण अभ्यासलं. नंबर 2 बे, दर, हर, बेला, त्यानंतर गैर आणि बिन. हे फारसी भाषेतले शब्द आहेत. ते अगोदर जे शब्द होते ते संस्कृत भाषेतले होते. आता हे कोणत्या भाषेतील आहे, हे फारसी भाषा. जी पारशी भाषा आहे, या पारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. ते उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, तयार झालेले शब्द. आता यामध्ये उदाहरण जर बघितलं आपण, या बे, हर, बेला, गैर, बिन या शब्दाला आपण उपसर्ग लावून जे शब्द तयार झालेले ते बघू. मग यामध्ये सामासिक शब्द आणि तिकडं विग्रह येईल. सामासिक शब्द आणि या बाजूला काय येईल, विग्रह. मग यामध्ये आपण पहिला शब्द घेऊ, बेचा, बेमालूम. बेमालूम याचा काय झालेला, मालूम नसलेला. आता हा हिंदी शब्द आहे. मालूम नसलेला म्हणजे माहित नसलेला. त्यानंतर हर साल, हर साल म्हणजे प्रत्येक साली, प्रत्येक साली. त्यानंतर दर, हर मजल, दर मजल घ्या, दर मजल. दर मजल म्हणजे प्रत्येक मजलेला, प्रत्येक मजलेला. त्यानंतर दररोज, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. यानंतर हर घडी, हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला, प्रत्येक घडीला. यानंतर हर साल, हर साल झाला प्रत्येक साली, बरोबर. यानंतर बेला शकू, बेला शकू, बेला शकू. बेला शकू म्हणजे काय, बेलाशक, बेलाशक. बेलाशक म्हणजे शंकेशिवाय, शंकेशिवाय. त्यानंतर गैरहजर. आता शाळेतला शब्द गैरहजर, गैरहजर म्हणजे हजेरी शिवाय. गैरहजर म्हणजे काय, हजेरी शिवाय. त्यानंतर बिनधोक, बिनधोक, बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय. आपण म्हणतो ना कधी कधी बिनडोक, बिनडोक, बिनडोक म्हणजे डोक्याशिवाय असा शब्द होतो. त्यानंतर बिन शर्त, बिन शर्त काय होईल, ही शर्ती शिवाय, शर्ती शिवाय. बघा यामध्ये बे आलं, दर आलं, हर आलं, बेला आलं, गैर आलं, बिन आलं. हे सगळे शब्द जे आपण पारशी भाषेतील सुरुवात बघितली, या प्रत्येक शब्दाची सुरुवात आपण काय करतो, या शब्दाने जर पारशी शब्दाच्या सुरुवातीने झालं तर आपण काय समजू शकतो की हे शब्द अव्ययीभाव समासाचे शब्द आहेत, हे आपल्याला समजतं. यानंतर आपण यामधला जो तिसरा भाग आहे तो तिसरा भाग आपण काय करणार आहोत, यानंतर अभ्यासणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अव्ययीभाव समासामधले काय करायचं आहे, तिसरा जो नियम आहे आणि शेवटचा हा नियम म्हणजे काय, कोणता उपसर्ग आणि कोणत्या भाषेतील उपसर्ग आहे ते आपल्याला काय करायचे. सुरुवातीला आपण संस्कृत भाषेतील आ, यथा आणि प्रति लावलं. त्यानंतर जे पारशी भाषेतील शब्द लावले, शब्दाला जे उपसर्ग लावले ते शब्द तयार होऊन जे शब्द आले त्या शब्दाला आपण काय म्हणतो, अव्ययीभाव समासातील ते शब्द आहेत. त्यानंतर आता यानंतर जो तिसरा आहे ते आपल्याला मराठी भाषेतील आहे. मग तो नियम काय म्हणतात आपण तिसरा बघू. काय नियम आहे, मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासात येतात. काही शब्दातील पहिल्या पदाच्या अंती ओ कार येतो म्हणजे एक काना आणि एक मात्रा येतो. ओकार. आता आपण संधीमध्ये ओ आपण शिकलात. ओ म्हणजे काय, एक काना आणि एक मात्रा. आता ओकार पहिल्या पदाच्या अंती काय लागतं म्हणे, एक काना आणि एक मात्रा लागतो. मग त्यामध्ये आपण काय करूया, सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. बघा यामध्ये पहिला समास शब्द घेऊ आपण, घरोघरी. बघा घरोघरी हा शब्द कोणत्या समासातील आहे तर अव्ययीभाव समासातील. यामध्ये बघा पहिला पद हा घरो, पहिला पद कोणता आहे, हा घरो. याला एक काना आणि एक मात्रा लागलेला म्हणजे ओ लागलेला आहे. घरोघरी याचा विग्रह होतो, काय होतो, प्रत्येक घरी. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. दुसरा शब्द पाहूया, जागोजागी. दुसरा शब्द काय आहे, जागोजागी. बघा जागो, ग ला एक काना एक मात्रा लागले, पहिला पद आहे. पहिल्या पदाच्या अंती काय लागलेला आहे, एक काना एक मात्रा म्हणजे ओ लागलाय. जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी. प्रत्येक जागी. तिसरा शब्द क्षणोक्षणी. क्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणी किंवा क्षणाला, प्रत्येक क्षणाला. त्यानंतर गल्लोगल्ली. गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली. गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली. त्यानंतर दारोदारी. नंबर 5 दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी. प्रत्येक दारी. नंबर 6 काय होईल, पावलोपावली. पावलोपावली प्रत्येक पावलाला. प्रत्येक पावलाला. त्यानंतर नंबर 7 वारंवार. वारंवार म्हणजे प्रत्येक वारी. प्रत्येक वारी. त्यानंतर 8 काय घेते आपल्याला, तासन तास. प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक तास. प्रत्येक
तास. 9वा काय घेऊ आपण? दिवसेंदिवस. दिवसेंदिवस म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी. आणि शेवटचं आणि 10वं काय घेऊ आपण? रात्रंदिवस. रात्रंदिवस काय सांगते त्याला? प्रत्येक रात्री किंवा प्रत्येक दिवशी. प्रत्येक रात्री व प्रत्येक दिवशी किंवा दिवसाला. बघा अशा पद्धतीचे हे सामासिक शब्द आपण काय केलेले आहेत? आपण विग्रह केलेला आहे. तर हे 10 उदाहरण आपण काय घेतले? तिसऱ्या जो समास अव्ययीभाव समास आहे, या अव्ययीभाव समासाचा तिसरा प्रकार म्हणजे तिसरा जो नियम आहे, त्या नियमानुसार कसे शब्द तयार होतात हे आपण काय केलेलं आहे? आपण हे अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला स्नॅपशॉट काढायचे असेल तर स्नॅपशॉट काढून घ्या. आणि या ठिकाणी आपल्या समासातला पहिला समास या ठिकाणी संपलेला आहे, अव्ययीभाव. यानंतर आपण जो दुसरा समास आहे, दुसरा समासासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ आपल्या समोर मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा पहिला समास आवडला असेल आणि समजला असेल, मी आशा व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला जरी आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आणि आपल्या मित्राला सुद्धा शेअर करा. पाहत राहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.